या झोपडीत माझ्या नाही माझ्या दारास दोऱ्या. ह्या माझ्या झोपडीला दारच नाही. जो येईल तो माझा माणूस आणि इथं जो येणारा माणूस आहे तो माझा परमेश्वर आहे. भारतीय जनता पार्टीने फसवलं, मग आपण किती वेळा फसणार? एकदा दोनदा तीनदा. आता जनता फसणार नाही, त्याचं उत्तर येणाऱ्या 50-55 दिवसात कळणार आहे. सर त्यांनी जरी भ्रष्टाचारी लोकांना जर पक्षात घेतलं असेल तरी जनता ही भ्रष्टाचारी नाही, ती त्याचं उत्तर येणाऱ्या काळात देणार आहे. कारण नेते मागे जनता नसती, जनतेच्या मागे नेता असतो. आपलं नाव यादीमध्ये डिक्लेअर होण्याचे चान्सेस आहेत. सोबतच काही माध्यमांनी अशी पोस्ट देखील केलेली आहे की आपलं नाव डिक्लेअर झाले म्हणून. काय मत आहे आपलं? एक तर अधिकृत मला पक्षातल्या कुठल्या नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तसं सांगितलं नाही. मी तुमच्या वर्तमानपत्रातनं आपलं चॅनेलद्वारे मी ऐकतोय, पण अधिकृत अजून माझं नाव जाहीर झालं नाही. परंतु आम्ही 20 जणांनी तिकीट उमेदवारी मागितली होती आणि ज्याला उमेदवारी देईल त्यांचं काम करून काँग्रेस पक्ष विजय करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे आणि आम्ही सर्व काँग्रेसजन राष्ट्रवादी लढणार आहोत आणि पुणेकरांच्या विकासावर आम्ही आमचं मत मांडणार आहोत. पुढचं आव्हान खूप कठीण असणार असं वाटतं का? आणि काय करणार आहे पुढचं आव्हान सोप्या पद्धतीने? हे आव्हान विमान काय नाही. पुणेकरांचा उमेदवार असेल, पुणेकरांचा कार्यकर्ता असेल, पुणेकरांना कोणी गृहीत धरलं नाही पाहिजे. पुणेकरांना कोणी गृहीत धरलं नाही पाहिजे. पुणेकर हे विचार शुद्ध आहेत, हुशार आहेत, त्यांना सगळं ज्ञान कळतं आणि ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीने फसवलं, मग आपण किती वेळा फसणार? एकदा दोनदा तीनदा. आता जनता फसणार नाही, त्याचं उत्तर येणाऱ्या 50-55 दिवसात कळणार आहे. सर असं देखील म्हणलं जातं सामान्य जनतेकडनं की भाऊंच्या ऑफिसमध्ये कोणीही गेलं तरी भाऊ मदत करतात, त्याची हद्द वगैरे काहीच बघत नाही. या बाबतीत काय म्हणणं आहे? बघा, आपल्या लेखकांनी सांगितलं, या झोपडीत माझ्या नाही माझ्या दारास दोऱ्या. ह्या माझ्या झोपडीला दारच नाही. जो येईल तो माझा माणूस आणि इथं जो येणारा माणूस आहे तो माझा परमेश्वर आहे. त्याची सेवा करणं हे माझं कर्तव्य, कारण हे मंदिर त्यांच्यासाठी मी उघडलेलं आहे आणि मग मला प्रत्येक माणूस आला तर तो मला परमेश्वरा समान आहे. त्याची सेवा करणं हे माझं कर्तव्य. आणि गेल्या 25-30 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी माणूस हा सर्वसामान्य माणूस, येणारा माणूस, त्याचं समाधान कसं होईल, त्याचं काम कसं होईल, त्यासाठी मी प्रयत्न करत आलो. आणि मला पुणेकरांनी 10वी निवडणूक असेल जर मला पक्षाने तिकीट दिलं तर, तेव्हा 10ही निवडणुकीत मला पक्षाने पुणेकरांनी भरभरून मला आशीर्वाद दिले आणि ते तुम्हाला दिसतील. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब, यांचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर लढणार आहे. कारण ज्या पद्धतीनं ही महासत्ता म्हणते की आम्ही महासत्ता आहे आणि ह्या महासत्तेमध्ये जर त्यांनी शिंदे गटाला घेतलं, अशोकराव चव्हाणांना घेतलं, अजितदादांना घेतलं, म्हणजे ही महासत्ता बित्ता काय राहिली नाही. ज्यांच्यावर वर्षानुवर्ष आरोप केले, ज्यांना तुरुंगाची ईडीची भीती दाखवली, त्यांनाच पक्षात घेऊन आपण काय वॉशिंग मशीनमधनं त्यांना क्लिअर करण्याचं काम केलं. तर त्यांच्यावर जनता गेलेली नाही. जनता जागेवर आहे, जनता हुशार आहे. त्यांनी जरी भ्रष्टाचारी लोकांना जर पक्षात घेतलं असेल तरी जनता ही भ्रष्टाचारी नाही, ती त्याचं उत्तर येणाऱ्या काळात देणार आहे. कारण नेते मागे जनता नसती, जनतेच्या मागे नेता असतो आणि म्हणून ती महासत्ता बिसत्ता काय नाही.